Class 6 NCERT exercise 3.2 question 2 true and false part second. So first आहे all prime numbers are odd. हे आहे false. कशामुळे? कारण 2 हा एक प्राइम नंबर आहे आणि त्यासोबतच तो इवन आहे, त्यामुळे हे झालं false. सेकंड, प्राइम नंबर्स डू नॉट हॅव एनी फॅक्टर्स. तर हे असं काही नसतं. आता 5 हा एक प्राइम नंबर आहे, तर 5चे फॅक्टर्स काय आहेत? 1 आणि 5. म्हणजे 1 अँड नंबर इटसेल्फ हे प्राइम नंबरचे फॅक्टर्स असतात. नेक्स्ट, सम ऑफ 2 प्राइम नंबर इज ऑलवेज इवन. तर आपण 2 प्राइम नंबर्स घेऊया. फर्स्ट घेऊया 2, हा एक प्राइम नंबर आहे. दुसरा प्राइम नंबर आहे 7. तर यांची सम आहे 9. 9 कसा नंबर आहे? ऑड. त्यामुळे हे झालं फॉल्स आणि हे पण फॉल्स. नेक्स्ट, 2 इज द ओनली इवन प्राइम नंबर. हे आहे ट्रू, कारण 2 हा एकमेव इवन आणि प्राइम नंबर आहे. ऑल इवन नंबर्स आर कंपोजिट नंबर्स. हे आहे फॉल्स. फॉल्स, कारण कंपोजिट नंबर म्हणजे काय? मोर दॅन 2 फॅक्टर्स. ओके, 2 कसा आहे? इवन नंबर आहे आणि 2 चे फॅक्टर्स काय आहेत? 1 आणि 2. तर हे फॅक्टर्सचा काउंट किती आहे? त्यामुळे हे आहे फॉल्स. नेक्स्ट आहे द प्रोडक्ट ऑफ 2 इवन नंबर्स इज ऑलवेज इवन. आता हे ट्रू आहे की फॉल्स आहे हे मला कमेंट मध्ये सांगा. मी हिंट देते. 2 इवन नंबर्स आपल्याला प्रोडक्ट करायचं आहे. कोणते 2 इवन? 4 आणि 8 हे इवन नंबर्स आहेत. तर यांचा प्रोडक्ट काय येईल आणि तो इवन आहे का? जर तो इवन असेल तर ट्रू, जर इवन नसेल तर फॉल्स. आन्सर मला कमेंट करा.